नंतर मग रांगेत लागून आलो महाकालच्या दर्शनाला. महाकालच्या दर्शनाला इतकी गर्दी होती ना, पण असं वाटलं नाही राजू की गर्दी भरपूर आहे म्हणून. काऊन की लोक इतके फास्ट चालत होते, काऊन की सगळ्याच्या मनात आतुरता होती महाकालच्या दर्शनासाठी. अंदर तर कॅमेरा अलाउड नाही आहे. मग काय, आपण स्वतः इथूनच व्हिडिओ आपला संपू आणि तुम्हाला स्वतः दर्शन करायचं तर तुम्हाला स्वतः यायला लागणार आहे. दर्शन करून नंतर आलो मग राजा हरिश्चंद्र घाट. हरिश्चंद्र घाट तर खूप फेमस आहे इथचा. इथं पण एकदा आल्याशिवाय जमणार नाही. इथं आलो, मस्त इथच्या शांततेला फील केलं. नंतर असा विचार केला की चला आपण जाऊया आपल्या थोड्याशा एक्सप्लोरसाठी म्हणजे उज्जैनमध्ये आलो आणि थोडं एक्सप्लोर नाही केलं असं तर होऊच शकत नाही. आपण एकटं गेलो, मग थोडंसं घुमायचं फिरायचं, तिथच्या गल्ल्या पाहायच्या कशा आहेत. तिथं गेल्याशिवाय मावलच नाही होणार. एकटं जायची मजाच कशी आहे. मग निघालो ना, तिथून निघालो आपल्या बससाठी. तर पाहत होतो की बस आपली रेडीच होती. बसमध्ये बसलो, उज्जैनमधून सरळ इंदोरमध्ये आलो. इंदोरमधून आपली कनेक्टिंग बस होती डायरेक्ट अमरावतीसाठी. मग त्या बसमध्ये बसलो. आता हे लाईनिंग कायची येऊन राहिली काही समजून नंतर राहिलं. मग पाहिलं तर गाडीचा हा लाईट होत ना, चंपून आला त्याच्यावर. रस्त्यात एवढे कावडी दिसले ना, कावड घेऊन आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी इतक्या प्रफुल्लित आणि आनंदमय वातावरणात ते चालले होते. त्याचा थकवा तर असा वाटला की त्याच्या चेहरा आहेच नाही म्हणून. मग काय, 12 तासाचा आपला प्रवास होता. प्रवासाला मस्त जेमच्या गोळ्या सापडल्या ना रस्त्यात. आता ह्या जेमच्या गोळ्या आपले स्वप्नच होते एका टाइमला खायच्या. आता पण आपलं स्वप्नच आहे, पण आता झोपून स्वप्न पूर्ण झालं. सकाळी उठलो आणि सरळ गावाला